नमस्ते, मी उमा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आज बनवणार आहे 5 ते 6 जणांना पुरेल इतकी अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होणारी झटपट आणि चटपटीत पावभाजी. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. पावभाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर पावभाजीची आपल्याला पूर्वतयारी हे करावी लागते. तर 1 वाटी मी मटार, 1 वाटी ही शिमला मिरची मी येथे 1 वाटी घेतलेली आहे. 1 मीडियम आकाराचा टोमॅटो हा कट करून घेतलेला आहे. 2 कांदे ही मी बारीक असे चिरून घेतलेले आहे. हे सर्व कांदे आणि टोमॅटो आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा असल्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढं कांदा आणि टोमॅटो हा बारीक चिरून घ्यायचे. तसंच 2 मीडियम आकाराचे बटाटे बारीक त्याच्यावरची साल काढून बारीक असं मी चिरून घेतले. तसेच 1 वाटी फ्लावर मी येथे कट करून 1 वाटी घेतलेले आहे. बटाटा, मटार, शिमला मिरची, फ्लावर हे धुवून घेतलेले आहे. आता आपण लगेचच कुकरमध्ये हे सर्व टाकून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी हे कुकर ठेवलेले आहे. कुकरमध्ये 1.5 ग्लास येथे मी हे पाणी टाकून घेते. पाणी टाकल्यानंतर कट करून घेतलेले आपल्याला इथे सर्व टाकायचं आहे. बारीक असं कट करून घेतलेलं मी बटाटे यामध्ये टाकून घेतले. 1 वाटी मटार तेही आपल्याला यामध्ये टाकायचे. 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोबी. फक्त यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो हा घालायचा नाही. ते तेलामध्ये परतून घ्यायचं असल्यामुळे यामध्ये आपण टाकत नाही. आता यामध्ये 1.5 चम्मच येथे मी मीठ हे टाकून घेते. मीठ यामध्ये शिजवताना टाकलं तर भाज्यांचा स्मेल किंवा उग्र वास हा निघून जातो. कुकरचं झाकण लावूयात आणि लगेचच याचे 3 ते 4 शिट्टे हे काढून घेऊयात. कुकरच्या 4 शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण फोडणीची ही तयारी करून घेऊया. गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये मी येथे 2 टेबलस्पून हे तेल हे टाकून घेतले. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेलाचे प्रमाण हे कमी अधिक करू शकता. तेल हे छान असं गरम झालं तर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायचं. त्याचबरोबर 1 चम्मच जिरे येथे टाकायचं. मोहरी आणि जिरे तेलामध्ये छान असे तडतडले तर त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच ठेचून यामध्ये मी टाकलेले आहे. याच्याऐवजी तुम्ही अद्रक लसूण पेस्ट 2 चम्मच येथे टाकून घेऊ शकता. त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला 2 मीडियम आकाराचा कांदा येथे टाकून घ्यायचा. यावेळेस गॅसची फ्लेम हे मध्यम ठेवा जेणेकरून कांदा हा छान असा सॉफ्ट होईल, छान असं परतलं जाईल. आता 2 मिनिट कांदा आपण तेलामध्ये छान असे परतून घेतलेले आहे. यामध्ये काही आपण आता कोरडे मसाले हे टाकून घेऊया. मी येथे अर्धा चम्मच हळद हे टाकून घेतले. 2 चम्मच काश्मीरी लाल तिखट मी येथे घेतलेले आहे. तुम्ही काश्मीरी तिखटाच्या ऐवजी कोणताही तिखट यामध्ये टाकू शकता. आता त्यामध्ये 2 चम्मच हे पावभाजी मसाला इथे मी टाकून घेतले. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकता. आता यामध्ये मी 1 चम्मच हे मीठ हे टाकून घेतले. आपण अगोदरच कुकरमध्ये शिजवताना मीठ हे टाकून घेतलेलं, त्यामुळे चवीनुसार यामध्ये आत्ता मीठ टाकून घ्यायचं. कोरडे मसाले टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचं. बारीक चिरून मी येथे टोमॅटो टाकलेला आहे. तुम्ही टोमॅटोची प्युरी मिक्सरमधून काढून देखील यामध्ये टाकू शकता. आता हे सर्व मसाले चांगलं असं बारीक सॉफ्ट नरम होण्यासाठी मी यामध्ये अर्धा कप हे पाणी टाकून घेतले. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यावर आपण झाकण ठेवून किमान आपल्याला 2 मिनिटं लो हीटवर शिजवून घ्यायचं आहे. एवढ्या वेळात कुकर देखील असं छान असं थंड झालेलं आहे. हे पहा, अगदी भाज्यासुद्धा मऊसूत असं शिजलेल्या आहे.
आता हे भाज्या तुम्ही मॅशरने सुद्धा हे बारीक करू शकता। हे भाज्या चांगलं असं अजून जरा मऊ होण्यासाठी येथे मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहे। मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहे, मऊ करून घेतलेले आहे। तर हे पहा, इथे मसाला देखील आपला छान असं मऊसूत असं शिजलेला आहे। अगदी नवीन पद्धतीमध्ये पावभाजी आपण नवीन पद्धतीत बनवत आहे। चम्मचनी देखील हे थोडंसं असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे, मॅश करून घ्यायचं आहे। यामुळे भाजीला टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येईल। आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेले भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊया। आता या स्टेजला आवश्यकतेनुसार हे पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरमधून आपण भाज्या काढल्याने ही भाजी छान अशी घट्ट होते आणि मटार असल्यामुळे ही भाजी थोडी अशी घट्ट होते। त्यामुळे अजून एक मी पाणी टाकून घेतले। तुमच्याकडे जर मटार नसेल, तुम्ही मटारऐवजी वाटाणे देखील यामध्ये टाकू शकता। वाटाणे हे रात्रभर भिजत ठेवून कुकरमध्ये लावून तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। टेस्ट एकदम अशीच परफेक्ट येते, यामध्ये काहीही बदल होत नाही। मिक्सरमधून आपण बारीक असं वाटण करून यामध्ये टाकल्यामुळे भाजीला टेक्स्चर आणि फ्लेवर छान असा आलेला आहे। जशी ढाबा हॉटेलमध्ये पावभाजी मिळते अगदी तशीच भाजी हे बनवून तयार झालेली आहे। आता सर्वात लास्टला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये मी टाकून घेतले। कोथिंबीर आता सर्वीकडे आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, ही भाजी गरम असताना आपल्याला ही भाजीमध्ये थोडंसं असं पाणी अशी या पद्धतीने ठेवायचं आहे, थोडी असा रस्सा ठेवायचा आहे। कारण ही भाजी जसजशी थंडी होती तसतसं हे घट्ट होत जातं, भाजी हे घट्ट होते। हे पहा, आपण भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते। याचा सुगंध घरभर असा दरवळला आहे। आता लगेचच मी गॅस हे बंद करून घेते। आता यासाठी लागणारे आपण पाव देखील हे गरम करून घेऊया। त्यासाठी मी पॅनवर 1 चम्मच हे तेल टाकून घेतले आणि त्यावर तेल टाकून 1 चम्मच लाल मिरची टाकून असं हे भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे असं भाजून घेतल्याने पाव हे चांगले असे भाजले जातात, क्रिस्पी होतात। दोन्ही साईडने आपण हे भाजून घेतल्यानंतर आपण लगेचच हे सर्व करून घेऊया। कमी वेळेत झटपट आणि फापट पसारा हा न करता हे झटपट हे पावभाजी बनवून तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।